हा हा हा. काय कसे आहेत सगळे मजेत ना? आज आपण गार्गीची गोष्ट ऐकूया. आगाऊ असते पोरगी थोडी. गार्गी आणि लांडगा गोष्टीचं नाव. एकदा ना गार्गीची आजी जंगलाच्या जवळ राहत असते आणि आजारी असते ती आजी. मग आई गार्गीला तयार करते. सगळं सगळं म्हणजे मेंटली पण हां. तिला बरंच काय-काय सांगते. "गार्गी हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं करू नकोस, स्ट्रेंजरशी बोलू नको, आपली सगळी माहिती कोणाला देऊ नकोस. आणखीन नीट जा." तेव्हा काही हे नव्हते मोबाईल. त्याच्यामुळे आजी म्हणते म्हणजे आई म्हणते, "नीट जा. तेवढंच मला बास आहे." एवढ्या सगळ्या सूचना ऐकल्यानंतर आमची गार्गी निघते. बॅग घेते, टुणूक, टुणूक, टुणूक उड्या मारत चालत जाते जंगलाकडे. जंगलाकडे जात असताना तिला एक लांडगा भेटतो. लांडगा कसा असतो? लांडग्यावरती गाणं पण आहे लबाड लांडगं ढोंग करतंय. होय की नाही? माहिती नसलं तर माहिती करून घ्या. YouTubeवर जा आणि गाणं शोधा. तर हे आपलं मजेत चाललेलं असतं कार्टून उड्या मारत-मारत. तो लांडगा बघतो. लांडगा तिला विचारतो, "काय तुझं नाव काय बेटा?" "माझं नाव गार्गी." "तू कुठे चालली आहेस?" आमची टेप चालू होते. मी आजीकडे चालली, आजी आजारी, आजी जंगलात राहते, हे आहे, ते आहे, सगळं फुल आपली जेवढी काय आहे तेवढी इन्फॉर्मेशन देऊन आमच्या गार्गीबाई मोकळ्या होतात. आणि जेव्हा शेवटचा शब्द सांगत असते ना, की आजी आजारी आहे, त्यावेळी क्लिक होतं. आईनी सांगितलं होतं कोणाला काही सांगायचं नाही आणि आपण व्यवस्थित ती चूक पूर्ण करून बसलोय. आता काय करायचं? काही नाही. बरं तो लांडगा म्हणतो, "बरं, बरं ताई ठीक आहे. तू ये. मला जरा काम आहे जंगलात, मी आधी जातो." तो सुसाट धावत सुटतो आणि गार्गीच्या आजीचं घर गाठतो. गार्गी तशी चाललेली असते का? मजेत. गाणं म्हणत, काहीतरी विचार करत, झाडं बघत, जंगलात जात असते. लांडगा ऑब्व्हियसली तिच्या आधी पोहोचतो. पोहोचल्यानंतर तो काय करतो? आजीच्या दारापाशी हाक मारतो. "आजी, आजी, 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 अगं मी आलीये गार्गी. लवकर दार उघड बरं मला." आजी आपली आपलं नातवंड आलं, आपलं पिल्लू आलं या आनंदातच दार उघडते. लांडगा भस्कन घरात घुसतो आणि आजीला कपाटात बंद करून ठेवतो आणि आजीचा गेटअप करून छानपैकी तिच्या अंथरुणात झोपून राहतो. कोणाला कळणार आहे का काय झालंय ते? नाही. आजी बिचारी आधीच एक तर ती अशक्त असते, आजारी असते, कपाटातून धड करत असते, पण तिला ते काही कपाट उघडवत नाही. हां, इकडे तोपर्यंत आमच्या आनंदीबाई येतात, गार्गी. "आजी, आजी मी आलीये, आजी." दार उघडंच असतं लांडग्याने शहाणपणा केलेला असतं मुद्दामून दार उघडं ठेवायचा. धडाम! आमचं बाळ घरात घुसतं. "आजी कुठे दिसत नाहीये. अरे कुठे गेली? काय झालं? आजीचं काय?" तोपर्यंत लांडगा वाघ तिच्या अंगावर जोरात झडप घेतो. तिला खालीच पाडतो आणि आता तिला मारणार, खाणार अशा बेतात असतो. पण गार्गी हुशार असते, चालाख असते तशी. ती ओरडते, "वाचवा! वाचवा! वाचवा!" करून जोरात ओरडायला लागते. बाहेर एक लाकूड तोड्या काम करत असतो. अरे, आजीच्या घरातून असा आवाज कधी येत नाही. म्हणून तो पटकन आत येतो. बघतो तर गार्गी. तो ओळखत असतो गार्गीला. हिला कोणी झडप घेतली? लांडगा. तो त्या लांडग्याला मारून टाकतो लाकूड तोड्या. आणि इकडे असेल का, तिकडे असेल का, असं करत शोधत आजी कपाटात सापडते. बापरे! बंद झाल्यामुळे ती पण अशी अर्धमेली झालेली असते. लांडगा तिची सेवा हे आय एम सॉरी, व्हेरी सॉरी हां. लांडगा कशी सेवा करायची? लांडगा तर मरून पडलाय. मला बघायचं होतं तुमचं लक्ष आहे का? आहे लक्ष. चांगलं आहे. लाकूड तोड्या आजीला बाहेर काढतो, गादीवर झोपवतो, पाणी वगैरे प्यायला देतो आणि गार्गीला विचारतो, "कशी आहेस बेटा तू?" "हां, हुश! वाचले काका मी तुमच्यामुळे. खूप थँक यू. खूप सारे धन्यवाद."
एकदम आनंदी होते. लाकूड तोडायला पण खूप आनंद होतो, की आपण ह्या दोघींना वाचवलं. आणि मग इकडे आमच्या बाईंच्या डोक्यात असा लख्ख प्रकाश पडतो. एकदम हॅलोजन लाईट पेटतात. मम्मीनी सांगितलं होतं ते आपण ऐकलं नाही. आपण लोकांशी बोललो, त्याला चुकीची म्हणजे सगळी माहिती दिली आणि त्याच्यामुळे आज आपल्या आजीवर आणि आपल्यावर हल्ला झाला. हे चांगली गोष्ट आहे का? नाही. ती स्वतःच्या मनाशी पक्क करते. ह्याच्यापुढे आपण कधी कुठल्याही अनोळखी माणसाला काहीही सांगायचं नाही. आपली सगळी सिक्रेट्स लोकांकडे बोलून दाखवायची नाहीत. ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात ना. आत्ता बघा कसा घेतला होता लांडग्यानी. बघितलं असतं तर आपली आजी पण मरून गेली असती आणि आपण कपाटात कोंडली जाऊन नाही का गं? आणि आपण पण गेलो असतो. आता ह्याच्यापुढे निश्चय करते ती अगदी. ह्याच्यापुढे कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. त्याला आपली सगळी माहिती द्यायची नाही. नाहीतर कशी वेळ येते? कठीण वेळ येते. तर ह्याच्यापुढे आपण असं करायचं नाही. आज आता आईपुढे जाऊन कान धरायला लागणार आहेत ती गोष्ट वेगळी, पण ह्याच्यापुढे मात्र असं करायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, आधी ॲड होती लेसची, आठवतीये? एअरपोर्टवर बसलेला असतो तो छोटा मुलगा आणि कोणतरी त्याच्याशी बोलायला येतो. तर तो मुलगा उत्तर काय देतो माहिती आहे? माय मॉम सेज, "डोंट टॉक टू एनी स्ट्रेंजर्स." खरं आहे ना? स्ट्रेंजरशी बोलायचं पण नाही आणि त्यांना आपली माहिती पण द्यायची नाही. आपण चालाखीने वागायचं. बरोबर? सगळं करणार ना असं? चलो मग आता पुढच्या वेळी भेटूया. बाय बाय.